नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनकोड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे गुलाब शेतीबद्दल माहिती. मुळात ही लागवड कोणत्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे, कोणत्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये रिस्क घ्यावी याचं मी तुम्हाला प्रथम सांगणार आहे. कारण आपल्याकडे होतं काय की शेतकरी दुसऱ्यांचं पाहून किंवा एखादा डोक्यात विचार आणून हा लागवड करत असतो. परंतु फुलशेती एक अशी शेती की जिला दोन गोष्टी जवळ पाहिजेत. एक तर मार्केट आणि दुसरी गोष्ट देवस्थान. या दोन्हीही गोष्टी तुमच्या जवळ नसतील तर मग मात्र तुमच्या मालाचं खूप अवघड आहे. म्हणजे तुम्हाला ते ट्रान्सपोर्टेशनसाठी परवडणार नाही. आणि जर गुलाबाचा रेट जर पाहिला तर काही ठराविक कालावधीमध्ये गुलाबाचा रेट खूप जास्त राहतो आणि काही कालावधीमध्ये गुलाबाचा रेट हा खूप कमी असतो. एवढा कमी असतो की मग मात्र त्यावेळेस फक्त फवारणीचेच पैसे होतात. पण जर बेनिफिशियल जर पाहिलं तर अतिशय परवडणारी शेती आहे. कारण तुम्ही वर्षानुवर्ष एकाच जमिनीत याचं उत्पन्न घेऊ शकता. त्यासोबत याच्यामध्ये तुम्ही जी स्पेस तुम्हाला मध्ये मिळतोय त्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक सुद्धा करू शकता. ठराविक कालावधीमध्ये तुम्हाला जर भाजीपाला करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या पिकामध्ये करू शकता. विशेष म्हणजे काही काळ छाटणीचा जर सोडला तर त्यानंतर आपण याच्यामध्ये कंटिन्युअसली उत्पादन घेऊ शकतो. आता तुम्हाला हे जे गुलाब दिसत आहेत तर हे छाटणी केलेलं पीक आहे. मुळात या जमिनीमध्ये गुलाब साधारणतः 7 ते 8 वर्षापूर्वीचं असेल आणि आताही ते गुलाब अगदी एकदम कोवळं गुलाब चालू आहे. तर काय तर आपण त्याची छाटणी करतो आणि छाटणी केल्यानंतर गुलाब पुन्हा चालू राहतात. तर या गुलाब शेतीविषयीच आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, याला तुम्ही कोणत्या जमिनीत लावू शकता तर तुम्ही कोणत्याही जमिनीमध्ये याला लावू शकता. फक्त पाणी याला चांगल्या प्रमाणात लागतं. खूप पाणी लागतं असंही नाही, मीडियम पद्धतीत पाणी लागतं. आणि याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक सुद्धा घेऊ शकता. लागवड जी आहे साधारण 7 ते 8-9 फुटापर्यंत असते आणि दोन झाडाचं जे अंतर आहे याच्यामध्ये साधारण 2.5-3 फुटाचं अंतर सरासरी ठेवतात. कारण जशी जशी याचं वय वाढत चालतं तशी तशी याची छाटणी होते आणि जशी जशी छाटणी होते तर यांची फुटव्यांची संख्या वाढत राहते. म्हणजे एका बेटाप्रमाणेच हे गुलाब सुद्धा वाढतं. परिणामी आपल्याला जागा त्याला मुबलक पाहिजे असते, म्हणून साधारणतः 3 ते 4 फूट दोन झाडामधील अंतर आणि दोन ओळीमधील अंतर साधारणतः 7 ते 9 फुटापर्यंत ठेवतात. या अंतरानुसारच तुम्हाला एकरी रोपांची लागवड करावी लागते. आता याच्यामध्ये जर तुम्ही बेसल डोसचा विचार जर केला तर याला बेसल डोसमध्ये खूपच खत लागतं असं काही नाही. मुबलक खतावर याची लागवड करता येते, फक्त शेणखतावर सुद्धा याची लागवड करता येते आणि रासायनिक खत जरी असेल तरी लागवड करता येते. तुम्ही तुमच्या हिशोबानं जी मशागत तुम्हाला परवडते त्यानुसार तुम्ही मशागत करून खत व्यवस्थापन करून त्याची लागवड करू शकता. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गुलाब जवळजवळ सगळीकडेच येतो. फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन याच्यासाठी पाहिजे. लागवड करताना साधारणतः जून महिनाच निवडावा, कारण जून महिन्यामध्ये पाऊस होतो आणि पाणी जवळजवळ 4 महिने तरी आपल्याला गरज पडत नाही. आता वातावरण बदलतं आहे ते वेगळी गोष्ट आहे, परंतु पावसाळ्यात जर लावलं तर याला पावसाळ्यामध्ये पाऊस जरी नाही पडला तरी पाण्याची कमतरता भासत नाही आणि जरी भासलीच तरी आपल्याला ते ॲडजस्ट होतं, पाणी त्याला ॲडजस्ट होतं. आता याच्यामध्ये फवारणीचं काय नियोजन, तर फवारणी जी आहे साधारण महिन्यातून एखादी फवारणी त्याला करावी लागते. खूप दाट फवारणी करावी लागत नाही. खास करून फवारणी त्यावेळेस लागते ज्यावेळेस वातावरण खूप जास्त प्रमाणात बदलतं. ज्यावेळेस वातावरण जास्त बदलतं त्यावेळेस याच्यावर डाग खूप जास्त प्रमाणात पडतात. म्हणजे पानावर पिवळसरपणा पानामध्ये जाणवतो. त्यासोबत पानांना बुरशी लागते आणि कळी जी आहे तर कळीचे जे कोपरे असतात तर ते कोपरे सुद्धा काळे पडायला लागतात. तर हे बुरशीचे लक्षण असतात. त्यामुळं चांगले बुरशीनाशक किंवा नैसर्गिक बुरशीनाशक असेल किंवा जैविक बुरशीनाशक असेल यांचा वेळोवेळी वापर करून आपण ते कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. बुरशी येण्याचे भरपूर सारे कारण असतात. याच्यामध्ये जास्त पाणी असेल, जास्त गवत असेल, गवतामुळे सुद्धा बुरशी लागू शकते. त्यासोबत जमिनीमध्ये आपण जर बुरशीनाशक सोडलेलं नसेल, त्याची खांदणी वगैरे होत नसेल, त्याला माती लावणं होत नसेल तर अशा वेळेस हे बुरशीचा अटॅक होऊ शकतो. खोड जाड असल्यामुळं होमनीचा याच्यावर जास्त प्रादुर्भाव होत नाही. पण जोपर्यंत झाड आपलं साधारणतः 2 वर्षापर्यंतचं होत नाही तोपर्यंत आपल्याला होमनीची विशेष काळजी घ्यायची असते. काळी जमीन असेल तर त्यामध्ये तुम्हाला अडचण जाणवणार नाही, पण हलक्या जमिनीमध्ये होमनीचा प्रादुर्भाव हा जाणवू शकतो. त्याच्यासाठी होमनीसाठी जर होमनी लागत असेल तर त्याच्यासाठी बिव्हेरिया, व्हर्टिसेलियम आणि मेटारायझम या बुरशींचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून त्या लगेच कंट्रोलमध्ये येतील आणि झाडाला सुद्धा त्याच्यापासून हानी होत नाही. विशेष म्हणजे जैविक असल्यामुळं आपल्या त्या जमिनीत जीवाणूंची संख्या पण चांगली राहते. परिणामी नंतर येणारी बुरशी सुद्धा किंवा नंतर येणारी किडींची अंडी जी असतात ती सुद्धा या बुरशींद्वारे खाल्ली जातात.
त्यासोबत बुरशी जी लागते, पानावर जे काळे टिपके वगैरे पडतात, तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण ट्रायकोडर्मा किंवा सोडोमोनास हे बुरशीनाशक वापरू शकतो. कारण मार्केटमध्ये आज जर बुरशीनाशकांचं कॉम्पिटिशन पाहिलं तर 2,000-2,000 रुपये लिटरपर्यंत बुरशीनाशक आहेत. मग याच्या ऐवजी तुम्ही साधं कोणतंही बुरशीनाशक आणून, म्हणजेच जैविक बुरशीनाशक ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल, सोडोमोनास असेल किंवा बॅसिलस असेल, तर या बुरशीनाशकांचे तुम्ही वापर करू शकता. याचाही रिझल्ट चांगला मिळतो आणि तुमच्या रासायनिक ज्या फवारण्या आहेत तर या फवारण्या कमी होतात. तुम्हाला फवारण्या कधी द्यायच्यात किंवा तुम्हाला जास्त लक्ष कधी द्यायचं, ज्यावेळेस मार्केट चांगल्या प्रकारे उचलतं अशा वेळेस. आता मार्केट उचलण्याचा कालावधी बऱ्याच वेळा वाढतो. मग तो गणपती असेल, त्यानंतर तो दिवाळी असेल, दसरा असेल, लग्नसराई असेल. कारण एकदा तुळशीचं लग्न झालं म्हणजे दिवाळी झाली की दिवाळीनंतर लगेच 8-15 दिवसामध्ये लग्नसराई चालू होते. तिथून पुढं जूनपर्यंत जवळजवळ मार्केट रेट चांगला असतात. आणि हे जे मार्केट आहे मागणी पुरवठ्यावरच जास्त अवलंबून आहे. असं समजू नका की फक्त गुलाब लावलाय म्हणजे तुम्हाला कुठेही मार्केट मिळेल. रिअल कंडिशन अशी आहे की इथं आमच्याकडं, आमच्या भागामध्ये म्हणजे शिर्डी भागामध्ये देवस्थानमुळे मागणी भरपूर असते. इथं लागवड ही सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात पाहायला मिळेल. तर ही जी याला जो भाव मिळतो सरासरी 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये कमीत कमी शेकडा असतो. म्हणजे 100 जी फुलं आहेत ही 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये कमीत कमी हा रेट मिळतो. कधी कधी असंही होतं की ते 20 रुपयांनी सुद्धा द्यावे लागतात. कारण त्यावेळेस आवक भरपूर खूप जास्त असते आणि त्याला मागणी कमी असते. परंतु जसं जसं लग्नसराई असेल, लग्नाचा पिरियड असेल किंवा काही आपले सणवार असतील, तर अशा परिस्थितीमध्ये मागणी जास्त वाढते. खास करून असे सण की ज्या सणामध्ये जे सण जास्त दिवस चालतात, म्हणजे गणपती असेल, नवरात्र असेल, त्यासोबत दिवाळी असेल, दसरा असेल, तर या कालावधीमध्ये यांची मागणी जास्त वाढते. आणि त्या कालावधीमध्ये गुलाबांच्या मागणीसाठी जो दर मिळतो तो 100 रुपये शेकडा, 200 रुपये शेकडा, अगदी 300 रुपये शेकड्यापर्यंत भाव मिळतो. म्हणजे 3 रुपये नगापर्यंत सुद्धा रेट जातो. त्यामुळं कन्फर्म सांगणं अशक्य आहे, म्हणजे कन्फर्म सांगू शकत नाही. परंतु जो कालावधी मी तुम्हाला सांगितला या कालावधीमध्ये निश्चित रेट वाढतो. इतर वेळेस रेट हा कधी कधी मिडियम असतो, कधी कधी कमी असतो. म्हणजे पकडून चला की तुम्हाला सरासरी रेट जो आहे हा 100 रुपये शेकडा आरामशीर मिळतो. 70 रुपये ते 100 रुपये एवढा जरी रेट आपल्याला मिळाला तरी भरपूर झाला. आता इथं तोडणी चालू आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर 500-600 झाडामध्ये रोज डेली 300, 400, 500, 600, 700 अगदी 1000 पर्यंत काउंट निघतो. म्हणजे 100 शेकडा अगदी आरामात निघतो. म्हणजे 10 बॅग जरी आपण पकडल्या तरी 10 बॅग अगदी आरामात निघून जातात. अर्धा एकर, पाऊण एकर, 1 एकर क्षेत्रामध्ये. आता इथे जी लागवड आहे ही साधारण 2 एकरपर्यंत लागवड आहे. आणि हा टप्प्याटप्प्यामध्ये, म्हणजे आता मी जिथं उभा आहे तिथं छाटणी करून जवळजवळ 2 महिने झालेत. तुम्हाला सगळ्यात मागे जो दिसतोय तो अजून छाटणी करण्याचा बाकी आहे. यामुळं काय होतं की विशेष कालावधीमध्ये आपल्याला गुलाब विशेष काढणीमध्ये येतो. परिणामी त्याचं नियोजन आपल्याला करता येतं आणि भाव सुद्धा चांगला मिळतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर गुलाब शेती करायची असेल तर असं समजतो की तुम्हाला माहिती जी आहे परिपूर्ण मिळाली, आणि विशेष म्हणजे बाजारभाव. आणि यातही आणखी एक माहिती बाकी आहे की कोणत्या शेतकऱ्यांनी याची लागवड करायची नाहीये. तर ते आपण जाणून घेऊयात की कोणत्या शेतकऱ्यांनी याच्या फांद्यात न पडलेलं बरं. कारण तुम्हाला नेहमी यूट्यूबवर फक्त पॉझिटिव्ह किंवा फक्त नफा जास्त ह्याच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असते. तर ही एक निगेटिव्ह बाजू मी तुमच्यासमोर मांडत आहे. कोणत्या शेतकऱ्यांनी गुलाब शेती करू नये, अशा शेतकऱ्यांनी गुलाब शेती करू नये ज्यांना मार्केट 30 किलोमीटरपेक्षा लांब आहे. अशा शेतकऱ्यांनी गुलाब शेती करू नये ज्यांना कोणतंही मोठं मंदिर किंवा ट्रस्ट किंवा देवस्थान हे जवळ नाही आहे, किंवा 20 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर मोठं मार्केट आहे. अशा शेतकऱ्यांनी सुद्धा करू नये. हे जर तुम्ही पाळलं तर तुम्हाला तोटा होण्यापासून निश्चित तुमचा फायदा होईल. आणि जर ह्या जवळ तुम्ही असाल, म्हणजे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही या जवळच्या इलाक्यामध्ये जर असाल तर तुम्ही निश्चित स्वरूपात गुलाब शेती करायला पाहिजे. काही ठिकाण असे पण असतात की देवस्थान 4-5 देवस्थान एक जवळ येतात आणि एखादं ठराविक गाव असतं. जसं की नगर तालुक्यातलं सुपा हे गाव. तुम्ही कधी सुप्याला गेलात का? अगदीच म्हणजे नगर पुण्यावरून नगर पुणेला जर नगरमार्गे जर तुम्ही पुण्याला गेलात तर तुम्हाला ते सुपा लागतं. तिथं खूप मोठं मार्केट आहे म्हणजे तिथं खूप मोठे हार भेटतात. आणि त्या जवळचे जे परिसरात आहे तर त्या जवळच्या परिसरात गुलाब होतो, झेंडू होतो, खूप वेगवेगळ्या प्रकारचे फुलशेती केली जातात. म्हणजे एक अशी आपल्याला बाजारपेठ असायला हवी की जिथं आपल्याला 100% मार्केट मिळेल. जर तुम्हाला 100% शुअरिटी असेल की आपल्याकडे इथं मार्केट उपलब्ध आहे तर तुम्ही ते निश्चित त्याची लागवड करा, त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल. परंतु
तुम्ही जर हा व्हिडिओ निग्लेक्ट केला असेल किंवा तुम्हाला मी ज्या कंडिशन सांगितल्या त्या कंडिशन जर तुम्ही फॉलो केलेलं नसेल तर निश्चित तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो आणि लागतोच. खूप शेतकरी कमेंट करतात की आम्हाला गुलाब शेती परवडत नाही. परवडणारच नाही, कारणच ते आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये खर्च जास्त आहे. तुम्हाला जर इन्कम याच्यामध्ये वाढवायचं असेल तर तुम्हाला या 3 कंडिशन नक्की फॉलो करावं लागतील आणि त्या 3 कंडिशनचा विचार करूनच तुम्हाला गुलाब शेती लागवड करावी लागेल. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.